हॅलो नमस्कार. आज आपण एक नवीन घटना बघणार आहोत जी की ती गुन्हेगारीचीच आहे. यामध्ये एक अन्नपदार्थातून विष तयार झाली आणि ते विष एका 19 वर्षाच्या मुलाने जेव्हा ते खाल्ले, ते खाल्ल्याच्या नंतर त्याला विषबाधा झाली आणि त्याचा मृत्यू झाला. काही ही घटना मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये ही घटना एका 19 वर्षाच्या प्रथमेश भोगसे या मुलासोबत घडली. प्रथमेश भोगसे हा म्हणजे त्याचं जे रेग्युलरचं त्याचं म्हणजे आवडतं खाणं म्हणजे शॉर्मा. शॉर्मा खाण्यासाठी एका हातगाडीवर खाण्यासाठी आला होता आणि रस्त्याच्या कडेला जे स्टॉल आहे तिथे आला होता आणि या खाण्यातून त्याला लगभग विषबाधा झाली. त्याच्याबरोबर जे 10 ते 12 म्हणजे काही लोक त्यांना पण या खाण्यातून विषबाधा झाली. तर चला काही ना आपण सुरुवात करूया. मानखुर्द भागात आपण बघतो, मुंबई असो कोणती शहर असो, अनेक शहरांमध्ये ज्या आगगाड्या आहे, जे स्टॉल आहे, त्याच्यावर खाद्यपदार्थ आहे, कोणते लायसन लागत तर कोणते विदाऊट लायसन्स परवान्याचं. ज्याला परवानाच नाही काही परवानाच असते, पण असे भरपूर आपण गाड्या बघतो की ज्याला परवानाच नाही आणि ते रस्त्यावर येतात स्टॉल म्हणतात आणि विक्रीला सुरू करतात. याकडे महानगरपालिका, नगरपालिका आणि विशेष म्हणजे अन्न औषध प्रशासन हे सुद्धा जवळ जातात पण लोक बघत नाही. तर अशा परिस्थितीत काय होतं की काही अन्न लोक कधी शिळं असतं तर कधी त्याच्यामध्ये माशा पडलेल्या असतात. कधी काय होतं सांगता येत नाही. पण तेच अन्न लोक विक्रीला काढतात. भरपूर या अशा सारख्या घटना भरपूर तुम्ही बघितल्या असेल, ऐकल्या असेल, पण त्याच्याकडे लक्षच नसतं. कोणी असं काही ठिकाणी आढळून येतं की चालता चालता एखादा स्टॉलवाला असला की प्लेटमध्ये एक कपड्याने 30 प्लेट घ्यायची. एखाद्या व्यक्तीला बिमारी असते, एखाद्या व्यक्तीला काय असतं सांगता येत नाही, तर लोक तिथे जातात अशा स्टॉलवर आणि त्याच प्लेटीमध्ये जेवण करतात, खातात. पण ती किती स्वच्छ असते याचा कोणी विचार करत नाही. काही लोक काय करतात, तंबाखू टाकतात, तंबाखू काढतात, फेकतात. फेकल्याच्या नंतर काही हात धुत नाही व्यवस्थित, काही करत नाही. त्याच्यानंतर काही जी बाऊल, वाटी, परात वगैरे म्हणजे प्लेट पुसण्यासाठी एकच कपडा वापरतात. एकच कपडा घ्यायचा आणि त्यानेच ती प्लेट पुसायची आणि ठेवून द्यायची. चमचे पण तसेच. तुम्ही बघा, थोडं निरीक्षण करा. काही स्पूनला असे तिथे धुतलेले नसतात, नुसते पुसलेले असतात, लावलेले असतात स्पून आणि त्या स्पूनला म्हणजे नुसते पुसलेले असतात आणि त्याला जे अन्नपदार्थ जे पण चिटकलेले असतात आणि तेच लोक म्हणजे गिऱ्हाईकाला देतात. मी असं भरपूर बघितलं असेल. थोडा विचार करा की खरंच हे अन्न स्वच्छ असेल का आणि शुद्ध असतं. कारण लोक फक्त आजकाल पैशाच्या मागे होते. लोकांना ही गरज नाही वाटत की या अन्नपदार्थांनी काय होणार काय नाही. अशी घटना मुंबईमध्ये याच्या अगोदर तर आपण अशी घटना ऐकल्या, पण ही एक नवीन घटना तुम्हाला सांगतो जी की 8 तारखेला घडली. 8/5 यामध्ये म्हणजे 8/5 तारखेला रिपोर्टमध्ये आली. या घटनामध्ये एक मानपूर्ण घटना आहे. प्रथमेश भोगसे हा मुलगा शॉर्मा खाण्यासाठी बाहेर गेला आणि स्टॉल बाहेर गेल्यावर आणि तो स्टॉलवर गेला, जो शॉर्मा खाण्याची स्टॉल येते त्याने काय केलं, शॉर्मा खाल्ला. शॉर्मा खाल्ल्याच्या नंतर त्याने त्याला उलट्या जिलाबसारखे आजार सुरू झाले. तो जखमी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु तीच घटना याचबरोबर नाही झाली तर 10-12 जणांसोबत झाली. तेव्हा लक्षात आलं की या खाद्यामध्ये विषबाधा झालेली आहे. जी शॉर्मामध्ये जी चिकन आहे ते चिकन विषबाधित झालेलं आहे. नंतर
सर्वांच्या लक्षात आलं की या स्टॉलवाल्याने काहीतरी विषबाधा अनावरित झालेली. नंतर जे स्टॉलवाले त्यांचा पोलिसांनी शोध लावला आणि मानपूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविषयी गुन्हा दाखल झाला. मानपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 आरोपींना अटक केलेली आहे. प्रथमेश भोगसे याचा तर या कारणामुळे विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला आणि बाकीचे 10-12 जण आहेत तर त्यांना जुलाब, उलटी यासारख्या आजार झालेले आहेत. तर मला हेच सांगायचं की तुम्ही ज्यावेळेस बाहेर जासाल त्यावेळेस खरोखर ते अन्नपदार्थ स्वच्छ असतात का? तर स्वच्छ असेल पण ती प्लेट, बाउल, वाटी ना तर ती खरंच धुतलेली असते का हे निश्चित बघा. ती स्पून वगैरे चांगले असतात का ते बघा आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळा. मी असं म्हणत नाही की खाऊ नये, पण जिथं तुम्हाला वाटेल असं स्वच्छ आहे ते जरूर खा, जरूर जेवण करा. थोडीशी चूक एक माणसाला, व्यक्तीला काय दुःख देऊन जाते सांगता. ती फक्त थोडीशी चूक असते पण त्या चुकीमुळे एक मोठा प्रकार घडून जातो. एक आपल्या जिभेला चव लागलेली असते, एक चटक लागलेली असते आणि त्या जिभेची रुची, त्या जिभेची चव पुरवण्यासाठी आपण बाहेर जातो, बाहेरचं खातो आणि कधी विचारही करत नाही की कशाने काय. परंतु जेव्हा अशा घटना कानावर येतात, ऐकायला येतात तेव्हा खरोखर वाटतं की नाही, आपण जे करतो ते चुकीचं करत असतो. तुम्ही चांगलं निरीक्षण करा. लोक कधी कधी शिंकतात, कधी कधी खोकलतात. खोकलताना असं तोंडावर कधी रुमाल ठेवत नाही, हात असं करतात आणि तुमच्या त्या हातावर मलाच त्यांची थुंकी लागलेली असते. उदाहरणार्थ वडापाव वगैरे असेल, काय असेल असे पदार्थ घेतात आणि आपल्याला देतात. ती थुंकी त्या वडापावला लागलेली असते. मला हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश माझा हाच आहे, तर कोणाला परेशान करण्याचा नाही, परंतु याच्यामुळे जागृती होते. मला एक माझा अनुभव सांगतो छोटासा. मी एक शहरामध्ये जाफराबादचा आहे, आमच्या तिकडे जाफराबाद एक भूक लागली म्हणून एक समोसा खाण्यासाठी गेलो. पण मी तिथे बघितलं की तिथे तेल होतं, जे ऑइल ते पूर्ण बाहेर होतं. रस्त्याने चालता चालता गाडीची धूळ वगैरे त्या ऑइलमध्ये सगळी जात होती आणि ती जी कढई तशीच ठेवून दिली होती. मी गेलो आणि मी त्या माणसाला सांगितलं की हे असं तुम्ही तेल वगैरे ठेवता, तुम्ही काय करता असं. मग तेव्हा त्या माणसानं म्हटल्याच्या नंतर तेल वगैरे झाकून घेतलं. मी त्याला सांगितलं की मी बाहेर पोलीस प्रशासन आणि अन्नपदार्थ याची केस दाखल केली आणि मी केलेली सुद्धा. तर त्याच्यानंतर त्या माणसाने, मी जेव्हा त्याला असं म्हटलं त्याच्यानंतर त्या माणसाने ती कढई झाकली. म्हणजे लोक असे सरळ मनाने वागतात असं तुम्हाला वाटतं? खरोखर लोक किती दुर्गुणी स्वभावाचे आहेत की जे त्याला काहीही समजत नाही, फक्त पदार्थ ठेवतात, करून देतात आणि लोकांना देतात आणि ह्याच्यातूनच असे विषबाधा होतात. पण विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये जासाल किंवा एखाद्या स्टॉलवर जासाल, जे तुम्हाला काही वाटलं त्यातून 100% सांगा जा, म्हणजे लोकांच्या कमीत कमी लक्षात तरी येईल. जी आज जी घटना घडलेली आहे प्रथमेश भोगसेसोबत, ही अशी घटना कोणासोबत घडणार नाही. जर तुम्हाला ही माहिती खरोखरच आवडली असेल तर ही माहिती तुम्ही शेअर करा आणि जर नवीन असेल तर या चॅनलला तुम्हाला सांगा सबस्क्राईब करायची की नाही करायची. कारण मी या पॉप्युलर चॅनलवर नेहमी अशा क्रिमिनल घटना टाकत असतो, कशामुळे काय झालं, कोणती घटना कशी झाली. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, पण तुमच्या मनाला जे योग्य वाटते ते करा. मी म्हणत नाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं, पण असं वाटत असेल सबस्क्राईब करावं तर करा आणि हा व्हिडिओ शेवटी भरपूर लोकांना शेअर करा जे तुमच्या जवळचे असते, कारण त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे. ही एक सेवाच आहे आणि कोणाला जागृती करणं ही काही मार्ग नाही.
तर सांगायचं हेच, ही जी विषबाधा झालेली आहे, असे भरपूर काही स्टॉल आहे की जे उघड्यावर अन्न ठेवतात, त्यांना आपण जागृती दिली पाहिजे. जाता एवढंच सांगतो, कुठेही जात असेल, खाद्यपदार्थ जर येत असेल, काही करत असेल तुम्ही, तर जागृती ठेवा. कोणती काम करताना, कोणते खाद्यपदार्थ खाताना ती मनाला जागृत ठेवा. आता येत्या एपिसोडमध्ये आपण परत एक नवीन घटना घेऊन येतो. तर घटनेसोबत भेटूया. जय हिंद, जय